वाटतं आपण मुंबईला आलात त्या दिवशी मुख्यमंत्री मोरांची वेळ आपणच घेतली. मी साहेबांना विनंती केली. आपण सर्वांना त्या दिवशी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणचे सगळे शिष्टमंडळ आपलं आलेलं होतं आणि त्यानंतर सविस्तर चर्चा आपली त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला कल्पना आहे. पण मधल्या काळामध्ये अजून जरा खूप गडबडी झाल्यात, खूप ठिकाणी पाऊस झाला, इकडे मलाही जावं लागलं, त्यामुळे यायला खरं उशीर झाला, 5-7-8 दिवस उशीर झाला. ही वस्तुस्थिती आहे. पण तोपर्यंत तुमचं अतिक्रमण काढण्याचं पण थांबवलेलं होतं. तुम्ही सांगितलं की बाबा दिवाळी आहे. मी म्हटलं की दिवाळीत काढणं काही योग्य नाही आणि म्हणून मग मी जलज शर्मांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की थांबवा. ऐन दिवाळीच्या तोंडावर भाऊबीज आहे. दिवाळीत अशा वेळेला आपण लोकांची घरं तोडणं हे काही फार संयुक्तिक नाही. आपणच या ठिकाणी सांगतो कैलास की इकडे सगळं हब झालेलं आहे, एज्युकेशन हब झालेलं आहे, कॉलेजेस निघालेले आहेत आणि वस्तुस्थिती आहे. आणि त्र्यंबकेश्वरचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय. ट्रॅफिक एवढे वाढत आहेत, गाड्या एवढ्या झालेल्या आहेत की पूर्वी 100 होत्या तर आता 5000 गाड्या झालेल्या आहेत, 10,000 झालेल्या आहेत. प्रत्येकाच्या घरात एक गाडी नाही, 2-2, 4-4 गाड्या आहेत. इकडच्या लोकांच्याही मोठ्या 4 चाकीवर सगळ्यांच्या घरात आहेत, 2 चाकीच्या सगळ्यांच्या घरापर्यंत मेंबर परत आहेत आणि हे चालणार आहे. याच्यामध्ये काही वेगळं काही समजण्याचं कारण नाही. पण आता कुंभमेळा आपल्या समोर आहे. कुंभमेळा समोर असताना कुंभमेळा ते थोडस इकडे तोंड करतात. कुंभमेळाही आहे याची आपल्याला कल्पना आहे. गेल्या वेळी सुद्धा आपण इथून या रस्त्याने वापरलो गेलो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की लोकांना इथे थांबून इथून पायी तिथपर्यंत जावं लागलं होतं, कारण आपल्याला गाड्याच पुढे जाऊ शकत नव्हत्या, येऊ शकत नव्हत्या. प्रयागराजला आता असंच झालं. लोकांना 2-2, 3-3 गाडीमध्येच बसून जावं लागलं. गाड्यांना पुढे जागाच नाही जायला यायला. आणि मागच्या कुंभमेळ्यापेक्षा आपला यावेळेला जवळपास 3 पट गर्दी, अंदाज जो आहे हा 3 पट 4 पट पर्यंत गर्दी होऊ शकेल असा एक अनुमान सुद्धा या ठिकाणी सगळ्यांनी काढलेला आहे, सरकारने, केंद्र सरकारने. आणि त्यामुळे हा प्रयत्न की बाबा हा सगळ्यात महत्वाचा रस्ता आहे, त्र्यंबक ते नाशिक. कारण त्र्यंबकचे महत्व तेवढंच आहे. त्र्यंबकने प्रत्येकाला जायचंय, परत नाशिकलाही यायचंय. तिकडनं सगळीकडून आलेले लोक, गुजरातकडून समजा, मुंबईकडून, तिकडचे रस्ते आहेत, पण इकडे जायला हा एकच रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की कुठे काही अपघात होऊ नये, कुठे काही ट्रॅफिक जाम होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, आम्हाला वाटतंय आणि सगळ्यांना वाटतंय. तुम्हालाही की बाबा हे सगळं सुरळीत झालं पाहिजे. पण आता थोडं किती मीटर घ्यायचं, किती अतिक्रमण काढायचं, आत्ताच जलज शर्मांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात की 80-90% अतिक्रमण काढून झालेलं आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, समजा असं काही असेल किंवा काढावंच लागतंय ना, तुमच्या बिल्डिंग आहेत, काही स्ट्रक्चर आहेत, त्यातून तुमचं नुकसान होतंय तर आपण तुम्हाला कॉम्पन्सेशन देऊ. हे सुद्धा मुख्यमंत्री सांगितलं. नंतर मलाही सांगितलं की कोणाला दुखवू नका, फार कोणाचं काढावं लागत असेल तर त्याला काय नियमानुसार कॉम्पन्सेशन द्यायचं, काय असेल त्याचा जो नुकसान भरपाई जी आहे ती आपण त्याचा मोबदला आपल्याला तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्याबद्दल तुम्ही असं मला ठेवू नका किंवा काढून टाकलं आणि चालले गेले असं होणार नाही. हा एक विषय मी आपल्याला आधीच क्लिअर करतो. पण आता खरं म्हणजे उशीर झाला. मलाही 2-3 तालुक्यात कार्यक्रम होते, त्यामुळे येतात खूप उशीर झाला आहे. नाही तर मी ठरवलं की सगळं सर्व्हिस करून घेतो पूर्ण रस्त्याचा, अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन, आणि नेमकं काय अडतं आहे, किती वाढणार आहे, कुठे काय मोठे स्ट्रक्चर येत आहेत, हे मला स्वतः बघायचे होते. पण आता ते रात्री अंधारामध्ये शक्य नाही. अधिकारी पण आता कलेक्टर अजून रस्त्यामध्ये आहेत, PWDचे लोक या ठिकाणी आलेले आहेत, कमिशनर आपले जे आहेत कुंभमेळ्याचे गेडाम साहेब. आज आता रात्री आपल्याला कळणार नाही, पण उद्या परवा या 2 दिवसामध्ये मी अर्धा दिवस का होईना या कामासाठी देतो. आपण सगळेजण तुमचे 5-10 लोक घ्या, आम्ही बघतो काय करायचं काय नाही, किती वाढवायचं, थोडंफार कमी करता आलं ते करू. कोणाला वाचवतायचं तर आम्हाला वाचवायचं आहे, कोणाला जाणूनपूर्वक आम्हाला कोणाला त्रास द्यायचा आहे लक्षात ठेवा. की विनाकारणच आता काढून टाकायचं आहे तर काही करू तुम्ही, तसं आमची भूमिका अजिबात नाही आणि मुख्यमंत्री मोदींची सुद्धा अजिबात नाही. त्यांनी मला त्यासाठी सांगितलं की जाऊन तू एकदा बघून घे व्यवस्थित आणि नंतर याचा निर्णय करून घे. मी त्यांच्या फक्त कानावर टाकली आमचं असं ठरलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं 4 जे प्राधिकरण आहे कुंभमेळ्याचं, गेडाम साहेब त्याचे चेअरमन आहेत, कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, महापालिकेचे जलज शर्मा आहेत, CP आहेत, पोलीस अधिकारी आहेत, SP आहेत, सगळे जण त्याच्यामध्ये आहेत. पण आम्ही येऊन एकदा सगळे बघून घेतो आणि मी पुन्हा आपल्याला आश्वासन दिलं की आपल्याला त्रास होईल असं आम्ही काही करणार नाही. सांगितलं आपल्याला मुद्दा म्हणून काही त्रास होईल असं आम्हाला करायचं नाहीये, पण थोडंफार बरोबर आहे.
नाही या 2 ते 3 दिवसामध्ये फार होतं. उद्या मी तर नंदुरबार धुळ्याला मला खूप कार्यक्रम आहे. एखाद 2 दिवस 2 ते 3 दिवसात जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, या सरोज मॅडम आलेले आहेत आमदार आपल्या या. म्हणून मला असं वाटतं की दिवसा आपण त्या ठिकाणी बघू काय आपल्याला करता येईल काय नाही. हां 1-2 ते 3 दिवसात आणि हा प्रश्न आपण अतिशय शांततेमध्ये मार्गी लावू. कारण मला माहिती आहे तुम्हालाही काळजी आहे कुंभमेळ्याची. आपण काही वेगवेगळे आहोत अशातला कुठलाही भाग नाही आहे. त्यामुळे आयुष आप ऐसे तय कर रहा हूँ कि हम लोग तो दिन में आएंगे 1-2 दिन में और पूरा सर्वे करेंगे कि भाई क्या प्रॉब्लम है क्या नहीं, कितने लोग जिसमें से उनको तकलीफ हो रही है, मतलब निकालना पड़ेगा स्ट्रक्चर, और जिनका निकालना ही पड़ेगा ऐसे लोगों को हम लोग कॉम्पन्सेशन भी दे देंगे. नियमानुसार तुम्हाला जे नियम आहेत त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही त्याची नुकसान भरपाई सुद्धा त्या ठिकाणी देऊन टाकू. त्याबद्दल काही दुमत नाही. ते काय पैसे किती लागतील ते आम्ही पाहू. पण तुम्हाला स्ट्रक्चर काढत असताना आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहोत. त्याबद्दल की तुम्ही काळजी करू नका. तर आता फक्त आत्ता रात्री जमणार नाही. मी 2च दिवस द्या. मी 2 दिवसात इथे येतो. उद्या मी नाही, फक्त मी परवा येतो वेळ काढून परत. परवा आल्यावर आपण एक सकाळपासूनच सगळा सर्वे करू. तुम्हाला आम्ही सोबत घेतो आणि हा प्रश्न आपण मार्गी लावू. तुम्ही अजिबात असं मनामध्ये आणू नका की सरकार मुद्दाम करतंय का मला मुद्दाम करायचं आहे. हा विषय नाही. फक्त कुंभमेळाचा गर्दी खूप होणार आहे, प्रचंड गर्दी होणार आहे यावेळेला. रस्त्यात कुठे ट्रॅफिक जाम होता कामा नये, तर लोकांना इथेच थांबावं लागलं, पायी चाललेत मागच्यासारखं. असं होता कामा नये. एवढी काळजी आपल्या सगळ्यांना खबरदारी घ्यायची आहे. पण हे करायचं असताना होत असताना तुम्हालाही काही त्रास होईल, जाणीवपूर्वक तुमच्या प्रॉपर्ट्या काहीतरी मुद्दाम आम्ही मोडून तोडून टाकू किंवा हलवून टाकू असंही समजण्याचं कारण नाही. त्यातून आपण सुवर्ण मध्य काढू. एक चांगला मध्ये की तुम्हालाही वाटेल किंवा त्याला योग्य झालेला आहे असा मध्य आपण त्या ठिकाणी काढू. मी मुख्यमंत्री मोर्चाच्या कानावर टाकतो की आपल्याला थोडं याच्यामध्ये रिलॅक्सेशन द्यावं लागेल. धोरणात्मक निर्णय घेऊ त्याच्यामध्ये. त्यातून एक सुवर्ण मध्य आपण त्यातून निश्चित काढू. तुम्ही काही फार आता काळजी करू नका. फक्त मला उद्याचा दिवस द्या. बहुतेक मी परवाच या ठिकाणी येतो आणि आपण सकाळपासून मिळून सगळं आपण मार्गी लावू. ठीक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.